ऑफिसमध्ये आलेले नाहीत। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणी एक धक्कादायक अशी मोठी बातमी समोर येतेय। अशोक खरात याला अटक होण्याच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली होती। IAS अधिकाऱ्यांमध्ये शिर्डीमधल्या नामांकित हॉटेलमध्ये ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विनोद नावाच्या एका व्यक्तीने ही भेट घडवून आणली। ही भेट नेमकी कशासाठी होती आणि त्या 3 अधिकाऱ्यांची नावं आता समोर येणार का, याकडे देखील लक्ष आहे। नाशिकमधल्या अशोक खरातच्या प्रकरणानं राज्यामध्ये खळबळ माजली आहे। या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी देखील राजीनामा दिलेला आहे। पण या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक उच्च पदस्थ अधिकारी आहेत असा खळबळजनक दावा शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांनी केलाय। निम मंत्रिमंडळ यामध्ये असल्यामुळे हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं। केवळ पत्रकार आणि पीडितेमुळे हे प्रकरण बाहेर आलं, नाहीतर हे प्रकरण सरकारने दाबलं असतं असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केला। ही SIT अगोदरच नेमलेली आहे। याच्यामध्ये फक्त रुपालीताई चाकणकर आणि काही राजकीय पुढारी आहेत असं नाही, तर खूप मोठे उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत। अधिकारी सुद्धा या अशोक खरातची उठबस करण्यामध्ये गुंतलेले आहेत। अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ही SIT नेमलेली आहे। याचा अर्थ हे प्रकरण सरकारला अगोदरच माहिती होतं, पण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये आपले लोक असल्यामुळं, निम्म जवळजवळ मंत्रिमंडळ असल्यामुळं की सरकारला हे प्रकरण बाहेर येऊच द्यायचं नव्हतं। सरकारनं हे प्रकरण पूर्णपणे मला वाटतं दाबून टाकलं असतं।